शरद पवारांचा निवृत्तीनंतर कोल्हापुरात राहण्याचा विचार होता अशी माहिती त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी दिली आहे। सुळेंच्या या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या कोल्हापूरवरील प्रेमाची चर्चा जोरात सुरू झाली आहे। कोल्हापूर हे शरद पवारांचा आजोळ आहे। कोल्हापूरचा शरद पवारांना विशेष लळा आहे। त्यामागची नेमकी कारणं काय आहेत बघूया त्याविषयीचा एक रिपोर्ट। रांगड्या कोल्हापुरातली रांगडी माणसं नेहमी शरद पवारांना भावणारी ठरली आहे। राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात याच पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापुरानं शरद पवार यांना साथ दिली होती। कोल्हापूर हे शरद पवारांचा आजोळ, त्यामुळे मामाच्या गावाला जायला कुणाला आवडणार नाही। कोल्हापुरात आल्यावर पवारांना आपल्या आजोळी आल्याचा अनुभव मिळत राहिला। कोल्हापूर हे राजर्षी शाहू महाराज यांचं पुरोगामी आणि समतावादी शहर आहे, त्यामुळे पवारांचं कोल्हापूरवर विशेष प्रेम। इथली माणसं बोलायला रांगडी, पण त्यांचा असणारा मृदू स्वभाव, चांगल्याला चांगलं म्हणणारी माणसं, इथं खानपान, राहण्यासाठी स्वच्छ हवामान, त्यामुळे शरद पवार हे नेहमीच कोल्हापूरच्या प्रेमात असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं शरद पवारांनी कोल्हापूरवरचं प्रेम अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवलंय। राजकीय निवृत्तीनंतर आपण कोल्हापुरात वास्तव्याला येणार असं देखील शरद पवारांनी ठरवलं होतं, पण राजकारणातून निवृत्त होतील ते पवार कसले? स्वतः शरद पवारांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांनी देखील शरद पवार आणि कोल्हापूरचे ऋणानुबंध कसे घट्ट आहेत हे बोलून दाखवलंय। कोल्हापूरचे आणि आमचे फार प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध। माझे आई वडील त्या काळात जेव्हा माझे वडील म्हणायचे की मी रिटायर होईन, त्या काळात माझ्या वडिलांची फार इच्छा होती की कोल्हापूरमध्ये त्यांनी रिटायर व्हावं। त्यांची इच्छाही होती की आपण इथे घर घ्यावं वगैरे। ते रिटायर काय व्हायची अजून तरी लक्षणं आम्हाला तरी दिसत नाहीयेत। आणि त्याच्यामुळे आता दिल्ली, मुंबई, कोल्हापूर प्रवास चालूच आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने। कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातलं गोळिवडे हे शरद पवारांच्या मामाचं गाव। काही वर्षांपूर्वी पवारांनी गोळिवडे गावाला भेट देऊन मोठा निधी दिला। या गावाच्या ऋणातून उतराई होण्याचा पवारांनी प्रयत्न केला। पवारांचा मित्रपरिवार याच कोल्हापुरातला आहे। कोल्हापूर हे पवारांचं फक्त आजोळ नाही, तर त्यांची मोठी बहीण, पुतणी आणि अनेक नातेवाईक याच कोल्हापुरात स्थायिक आहेत। त्यामुळे कोल्हापूर म्हटलं की पवारांना आपल्या गावी आल्याची अनुभूती मिळते। हे शहर असं आहे की एक मुळात ही शाहू नगरी आहे, सर्वधर्म समभावाची शिकवण देणारी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर कोल्हापूरचा पगडा हा एक वेगळ्या प्रकारचा आहे। आणि त्यामुळं आमची सुद्धा अशी इच्छा आहे की पवार साहेबांनी आपलं उर्वरित जे आयुष्य आहे, राजकारण त्यांनी जरूर करावं, समाजकारण जरूर करावं, परंतु त्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन राहावं। कारण खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकर स्वीकारून जगणारे या महाराष्ट्रातले यशवंतराव चव्हाणांच्या नंतरचं नेतृत्व असेल तर ते शरद पवार आहेत। आणि म्हणून त्यांच्याविषयी आम्हाला कोल्हापूरवासीय म्हणून आम्हाला खूप आदर आहे। आणि त्यांनी कोल्हापूरला मी त्याचं खुलं निमंत्रण या ठिकाणी जिल्ह्याचा कार्याध्यक्ष राष्ट्रवादीचा म्हणून मी पवार साहेबांना देऊ इच्छितो आणि त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी कोल्हापुरात यावं। कोल्हापूरची ताजी हवा, इथलं वातावरण आणि अस्सल गावरान पद्धतीचं मटण शरद पवारांना अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे जेव्हा केव्हा राजकीय निवृत्ती घेईन त्यावेळेला मी कोल्हापूरला स्थायिक होईन असं अनेक कार्यक्रमात, त्याचबरोबर जुन्या सहकाऱ्यांना पवारांनी इच्छाही बोलून दाखवली आहे। त्यांना चांगल्या पद्धतीचं जेवण म्हणजे कोल्हापुरी मटण ज्याला म्हणतोय हे चवदार मटण असतंय, चांगलं मटण असतंय। ते नेहमी म्हणायचे की मटण खावं तर कोल्हापूरला, तांबडा पांढरा रस्सा खावं तर कोल्हापूरला, का तर ते चवीचं असतंय। आणि म्हणून या ठिकाणी कोल्हापूरमध्ये ते नेहमी आम्हाला म्हणायचे आलं तर मला इथं फक्त तुम्ही खाया प्यायला व्यवस्थित देताय याच्याबद्दल नाही, तर तुमचं आमचं नातं घट्ट होण्याच्या यानं या ठिकाणी ते नेहमी आम्हाला या ठिकाणी उदाहरण द्यायचं। सगळ्यांना सांगायचं महाराष्ट्रात जेव्हा पण कोल्हापूरला जेव्हा मटण कसं असतंय ते खाऊन या, असं कोल्हापूरचं नातं हे नेहमी आम्हाला सांगायचे। शरद पवार यांच्या पक्ष उभारणीच्या काळात याच कोल्हापूरनं पवारांना भक्कम आधार दिला होता। त्यामुळे शरद पवार आणि कोल्हापूर यांचे ऋणानुबंध अधिक घट्ट होत गेले। असं असलं तरी राजकीय निवृत्तीनंतर शरद पवार हे खरंच कोल्हापुरात स्थायिक होणार का याचं कोल्हापूरकरांना कुतूहल लागून राहिलंय। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।